प्रेज द लॉर्ड. 2018 या वर्षातला नाताळ समय त्याने आपल्या जीवनात दाखवलेला आहे, माझ्या जीवनात, तुमच्या जीवनात दाखवलेला आहे, म्हणून मी त्याचे आभार मानतो. आणि सध्या आपण ह्या वर्षातले काही नवीन संदेश पाहत आहोत, नवीन गोष्टी जे देव त्याच्या वचनातून प्रगट करीत आहे. आणि जसं तुम्हाला माहिती आहे की आपण एवढ्या वर्षापासून दरवर्षी नाताळ, नवीन वर्ष, गुड फ्रायडे, ईस्टरला नवीन नवीन संदेश घेतात. कारण त्याचं वचन इतकं नवीन आहे, इतक्या नवीन गोष्टी आहेत की आयुष्य गेले तरी कोणी म्हणू शकणार नाही की आमचा सगळा स्टडी झाला. आणि म्हणून जेव्हा कोणी म्हणतं की आमचा सगळा बायबल स्टडी झाला, मला हसू येतं, मला कीव येते की कोणी असं दावा करू शकेल आम्हाला सर्व माहीत आहे. प्रेज द लॉर्ड. कारण त्याचं ज्ञान, बुद्धी, त्याचं दिव्य प्रकटीकरण, त्याला किती आपण जाणून घेतलं तरी ते थोडं आहे. आणि सर्व जग आज या महिन्यामध्ये जगभर क्रिसमस सीझन ज्याला म्हणतो, प्रभू येशूचा जन्माचा समय हा जगभर साजरा झालेला असताना आपण त्याचे आभार मानूया की आपल्याला देखील, तुम्हाला मला देखील त्याने त्याच्यामध्ये सामील केलेलं आहे. कारण जर नसतं तर तुम्ही इथे नसता, मी इथे नसतो. तर ही देवाची योजना आहे. आज हा या महिन्यातील या संदेश मालिकेतील दुसरा संदेश आहे, क्रिसमस 2018, नाताळ 2018. आणि आजच्या संदेशाचं शीर्षक आहे की योसेफ का, वाय जोसेफ. आपण काही प्रश्न रूपाने हे संदेश पाहत आहोत की आपण पाहिलं मागच्या आठवड्यात की प्रभू येशू ख्रिस्त जगात का आला, योसेफ का, मरिया का, ते मेंढपाळ का, बेथलेहेम का, असे अनेक प्रश्न आणि अनेक संदेश आपण येणाऱ्या दिवसामध्ये पाहणार आहोत. आणि आजच्या संदेशाचा टायटल आहे वाय जोसेफ, योसेफ का. आणि शास्त्रभाग आहे मत्तेकृत शुभवर्तमान याचा 1 अध्याय आणि वचन 18 ते 25. तो एक नम्र, सर्वसाधारण माणूस होता. तो काय फार श्रीमंत नव्हता. त्याचा व्यवसाय, त्याचा बिझनेस सुताराचा होता. ही वॉज अ कार्पेंटर. आणि त्याचं जीवन अतिशय शांतीचं होतं. थ्रिलिंग, एक्साइटिंग, काही पराक्रमी किंवा काही भानगडी करणारा, उचलपात्या करणारा तो नव्हता. तर प्लेन सिंपल जीवन जगणारा माणूस होता. आणि शास्त्रामध्ये त्याचं संभाषण मरियेबद्दल बरोबर किंवा प्रभू येशू बरोबर किंवा कोणाबरोबर किंवा त्याच्या इतर मुलांबरोबर काही संभाषण नाही आहे. त्याचे शब्द काहीच नोंदवलेले नाही आहेत. पण तरी देवाने त्याला प्रभू येशूचा जगिक बाप होण्यासाठी निवडला. आणि म्हणून योसेफ हा नाताळाचा एक जसा काय विसरलेला माणूस आहे, द फॉरगॉटन मॅन ऑफ क्रिसमस. क्रिसमसच्या वेळेस आपण मरियाची आठवण करतो, त्या मेंढपाळाची आठवण करतो आणि इतरांची आठवण करतो. पण योसेफाबद्दल आपण कधी विचार करतो का? नाही. मी तरी लहानपणापासून आजपर्यंत कधी योसेफावर संदेश ऐकलेला नाही. परंतु तो महत्त्वाचा आहे. त्याची भूमिका जी त्यांनी बजावली प्रभू येशू ख्रिस्ताचा जगिक बाप होण्याची, ती महत्त्वाची होती. त्याचा तो रोल एक महत्त्वाचा होता, कारण देवाने त्याला निवडलेलं होतं. आणि हा योसेफ कोणत्या प्रकारचा, कशा टाईपचा माणूस होता, का बरं देवाने त्याचं सिलेक्शन केलं, कशामुळे त्याला निवडलं इतर लोक, इतर तरुण असताना. आणि त्याचा उल्लेख देखील नव्या करारामध्ये त्रोटक थोडासा इकडे तिकडे असा आलेला आहे. प्रभू येशूच्या जन्माच्या वेळेस, नंतर हेरोदाने ज्यावेळेस ते लेकरं मारून टाकण्याचा हुकूम दिला त्यावेळेस, त्याला जे स्वप्न पडलं त्यावेळेस, आणि नंतर तिसरा आणि शेवटचा उल्लेख योसेफाचा ज्यावेळेस प्रभू येशू 12 वर्षाचा होता, हरवला म्हणून ते परत नवरा बायको म्हणजे योसेफ आणि मरिया मंदिरात गेले त्यावेळेस. आणि त्याच्यानंतर त्याचं काय झालं हे आपल्याला माहीत नाही. आणि म्हणून थोडी झलक, थोडं ॲपिरियन्स आपल्याला त्या स्टोरीमध्ये, शास्त्रामध्ये ह्या माणसाचं, योसेफाचं पाहायला मिळते. आणि आज आपण योसेफ कोण होता, देवाने त्याला का निवडलं, आणि त्याच्यापासून, त्याच्या जीवनापासून आज आपण काय घेऊ शकतो, काय शिकवू शकतो हे पाहणार आहोत. मला माहिती आहे की नाताळ आहे
आणि नाताळात लोक इतके बिझी असतात की प्रार्थना करायला, शास्त्र वाचायला, चर्च लायला कोणाला टाईम नसतो. आणि बिझी असल्यामुळे ते म्हणतात की किती लवकर नाताळ आला नाही का. आणि म्हणून इतकं कोणी बिझी राहू नये ह्या मंडळीतील देखील अशी माझी विनंती आहे की तुम्हाला प्रार्थना करायला, शास्त्र वाचायला टाईम नाही आहे, की नाताळ कोणाबद्दल आहे त्याच्याशी बोलायला टाईम नाही आहे, की कोणाचा बर्थडे आहे, कोणाचा वाढदिवस आपण साजरा करतो त्याच्याशी जर बोलायला टाईम नाही आणि नुसतं खाणं पिणं, शॉपिंग आणि कपडे घालायचं काय फायदा नाही का. तर योसेफाची स्टोरी आणि त्याच्या जीवनातून आपण काही सांगू, काही गोष्टी महत्त्वाच्या पाहणार आहोत. व्हॉट काइंड ऑफ अ मॅन वॉज जोसेफ. लेट अस फाइंड आउट फ्रॉम द वर्ड. देवाच्या वचनातून आपण पाहूया. मत्तई 1 आणि 18 इथे असं लिहिलेलं आहे, येशू ख्रिस्ताचा जन्म ह्या प्रकारे झाला. त्याची आई मरिया हिचे योसेफास वाग्दान किंवा मागणी झाल्यावर, एंगेजमेंट झाल्यावर, त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गरोदर झालेली अशी दिसण्यात आली. आणि किती शॉकिंग आहे नाही का. एखाद्या मुलीशी लग्न ठरल्यानंतर ती मुलगी प्रेग्नंट आहे असं समजणं काही साधी गोष्ट आहे का. जरा विचार करा, असं होतं का. हो, रोज आपण टीव्हीला पाहतो, पेपरला पाहतो, आपल्याला आजूबाजू, आणि तसं झालं. पण हे का झालं, कशामुळे झालं हे महत्त्वाचं आहे. आणि हे कळलं तर नाताळ आहे, तर तो मोठा आनंद आहे. नाही तर ते एक फक्त सेलिब्रेशन आहे, फक्त एक पार्टी आहे, फक्त एक सण आहे. पण तो सणाच्या पलीकडे कोणीतरी विशेष आहे. तर या ठिकाणी असा लिहिलेला आहे की योसेफ आणि मरिया ह्या दोघांची एंगेजमेंट झाली आणि त्यांचं लग्न, विवाह होऊन ते एकत्र येण्यापूर्वी ती प्रेग्नंट राहिली असं मत्तई आपल्याला सांगतो. ही भयानक बातमी, शॉकिंग न्यूज. आता योसेफ कोणता होता की ज्याला देवाने मरियाचा पती आणि प्रभू येशूचा जगीक बाप होण्यासाठी निवडला. पहिल्या अध्यायाचं 16 वचन बघा, इथं लिहिलेलं आहे की आणि याकोबाला योसेफ झाला. त्याच्या अगोदर 15 वचन आपण पाहू, मत्तई 1:15. आणि वंशावळी महत्वाची आहे. प्रभू येशूचं घराणं, त्याच्या घराण्यात कोणकोणते, त्याचे नातेवाईक कोण कोण होते, विधर्मी होते, स्त्रिया होत्या, पुरुष होते, हे महत्वाचं आहे. आणि या ठिकाणी लिहिलेलं आहे 15व्या वचनात, एलिहूला एलियाजार. आणि आपल्याला माहिती आहे की एलियाजार हा एक मुख्य याजक होता. आता नीट लक्ष द्या, एलियाजार हा जुन्या काळातला हाय प्रिस्ट किंवा प्रमुख याजक होता. येहूदाला एलियाजार, एलियाजारा मत्तान, मत्तानाला याकोब आणि याकोबाला योसेफ झाला. आणि मग लगेच बदललेला आहे. त्याच्या अगोदर जर वाचला आपण तर ह्याला तो झाला, त्याला तो झाला, त्याला तो झाला असं आहे. पण लगेच ह्याच्या पुढं काय लिहिलेलं, नीट लक्ष द्या. ह्याच्या पुढं असं लिहिलेलं आहे, ज्या मरियेपासून ख्रिस्त म्हटलेला येशू जन्मला तिचा हा पती. कोणाच्या बायबलमध्ये असं लिहिलं काय योसेफाला येशू झाला, लिहिलेलं आहे का? नाही, कारण योसेफाला येशू झालाच नाहीये. मरिया गर्भवती राहिली आणि तिचा हा पती अशी त्याची ओळख आहे. तोपर्यंत ही जिनिओलॉजी, ही वंशावळी, याला तो झाला, त्याला तो झाला आहे. आणि इथं लगेच चेंज आहे, डायव्हर्शन आहे. आणि हे प्रकटीकरण आहे. ज्याला समजलं त्याला समजलं, ज्याला नाही समजलं त्यांनी विचार करायचा आहे की इथं योसेफाला येशू झाला असं नाही आहे. कारण योसेफ प्रभू येशूचा बाप नव्हता, त्याच्यापासून येशू जन्मला नव्हता. आपण पाहू तर योसेफ हा याजकीय घराण्यातला होता. एलियाजार हा याजक होता. ही वॉज फ्रॉम द प्रिस्टली लाईन. आणि 18 वर्षात दिले की त्याची आई मरिया हिचे योसेफाला वाग्दान झाल्यावर त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गरोदर आहे असे दिसण्यात आले. ज्यावेळेस योसेफाला ही बातमी कळली असेल त्याला काय वाटलं असेल, जरा कल्पना करा. ज्यावेळेस एका मुलाला एखाद्या मुलीवर प्रेम असताना ती प्रेग्नंट आहे असं कळतं तेव्हा काय होतं, विचार करा. जर तुम्ही त्या अनुभवातून गेलेले असाल तर तुम्हाला माहीत आहे
मी त्या अनुभवातून गेलेलो नाही. तर ज्यावेळेस हे कळतं तेव्हा किती शॉकिंग, किती डिस्टर्ब, किती काय होतं. कल्पना करा, आपण देवाच्या वचनावर मनन करत आहोत, समाधान. विचार करा, याच्यात रमून जा की त्याचे इमोशन्स, त्याचे विचार तो किती डिस्टर्ब झालेला असणार. की लग्न ठरलं, सर्व झालेलं आहे, नातेवाईक सगळ्यांना माहीत आहे, आणि ती मुलगी प्रेग्नंट. नाताळ समयामध्ये सर्व प्रकारच्या भावना आहेत. नाताळाला काही लोक डिस्टर्ब असतात, काही लोक अस्वस्थ असतात, काही लोक भांडणं तंटा करत असतात, आणि अशा संमिश्र भावनांमध्ये, मिक्स्ड इमोशनमध्ये कोणाचा तरी नाताळ होत असतो, नाही का? आणि मिक्स्ड इमोशन्स आपण इथं पाहतो. डिस्टर्ब, शॉकिंग, भयानक बातमी की जिच्याशी लग्न ठरलं ती गरोदर आहे, आणि काय झालं बघा. आणि म्हणून पहिला पॉइंट असा आहे की जोसेफ डिलेमा, योसेफाचा पेच, जोसेफ डिलेमा 18व्या वचनामध्ये. आणि तो डिलेमा किंवा तो पेच प्रसंग काय होता की जी होणारी बायको ती आधीच प्रेग्नंट आहे, आधीच गरोदर आहे. आता पुढचं पाऊल उचलायचं का नाही, सूटपत्र घ्यायचं, सोडून घ्यायचं की काय, आता त्याला माहीत नाही. लक्षात घ्या की ती कोणापासून गर्भवती राहिलेली, पण फक्त त्याला कळलं की ती प्रेग्नंट आहे. म्हणून योसेफाचा पेच तिने सांगितलेलं नाहीये, त्याला दुसरीकडून कळलेलं आहे. आणि तो काय करतो बघा. आणि त्या वचनात, 18व्या वचनात असं सांगितलेलं आहे की त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती म्हणजे मरिया पवित्र आत्म्यापासून गरोदर राहिली अशी दिसण्यात आली. पवित्र आत्म्यापासून, अंडरलाईन करा. गरोदर तर कोणी महिला राहतात, मुली राहतात, पण कोणापासून गरोदर राहिले हे महत्वाचं आहे. कोणाचं आहे ते महत्वाचं आहे, नाही का? तर ती पवित्र आत्म्यापासून गरोदर राहिलेली, म्हणजे असं कधीच झालं नव्हतं. त्याच्यानंतरही कधी झालं नाही. एकदाच झालं, प्रभू येशूच्या जन्माच्या वेळेस झालं. कोण प्रेज लॉर्ड म्हणेल? कोणाला समजतंय मी काय म्हणतोय ते? वचन 19, तिचा नवरा म्हणजे होणारा नवरा योसेफ धार्मिक असो, काही ट्रान्सलेशन ओरिजिनलमध्ये म्हटलं की नीतिमान असो, ही वॉज अ डिवोट अँड जस्ट मॅन. तो धार्मिक किंवा नीतिमान असून तिचा अवघड अपमान करावयाची त्याची इच्छा नसल्यामुळे तिला गुप्तपणे सोडण्याचा त्याने निश्चय केला. त्या काळामध्ये यहुदी संस्कृतीत प्रथा अशी होती की अगोदर एंगेजमेंट मागणी होत असे. मागणी म्हणजे जवळजवळ लग्नच, की ते पक्कच, त्याच्यानंतर नो चेंज. आणि नंतर काही महिन्यानंतर ते लग्न होत असं. ते लग्न ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे 1 आठवडा 2 आठवडा तो सोहळा चालायचा, पाहुणे येत होते आणि सेलिब्रेशन, पार्टी वगैरे. आणि या ठिकाणी लिहिलेलं आहे की ज्या वेळेस योसेफाला हे कळलं, त्याची रिॲक्शन. वर्स 19, जोसेफ रिॲक्शन, योसेफाची प्रतिक्रिया. त्याची प्रतिक्रिया कशी होती? त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला नाही, तो पिऊन बसला नाही, त्यांनी सांगून डिक्लेअर केलं नाही नातेवाईकांना की आता कॅन्सल, मी हे लग्न करणार नाही. कारण का? कारण तो धार्मिक मनुष्य होता, तो देवाला भिवून वागणारा, तो याचा घराण्यातला एक विश्वासणारा त्या काळातला बिलीवर होता. तो नामधारी नव्हता. प्रेज लॉर्ड. तो वर खोटा नव्हता, तो रिअल होता, डुप्लिकेट नव्हता. आणि म्हणून त्याची प्रतिक्रिया अशी होती. जे लोक रिअल असतात त्यांची प्रतिक्रिया, जे रिअल नसतात, दिखाऊ असतात, अशा घटना घडल्यावर कळतं की खरंच त्यांची धार्मिकता किती आहे, त्यांचा विश्वास किती आहे. असे प्रॉब्लेम, अशा समस्याचे सिच्युएशन कसे हँडल करतात याच्यावरून तुमचा विश्वास, तुमचं समर्पण दिसून येतं. तडकाफडकी निर्णय घ्यायचा की काय करायचं, की एकदम तोडून टाकायचं, वेड्यासारखं करायचं,
ह्याच्यावर योसेफाचा कॅरेक्टर किंवा त्याचा स्वभाव आपल्याला पाहायला मिळतो. बघा, छोटे छोटे झलक है ना, छोटी छोटी स्पेशल अपिअरन्स आपल्याला शास्त्रामध्ये त्याचं पाहायला मिळतं. पण त्या छोट्या स्पेशल अपिअरन्सवरून तो कसा माणूस होता हे आपल्याला दिसून येतं. कारण असा असता तडकाफडकी निर्णय घेणारा, व्हिम्सिकल, दुसऱ्यांच्या डोक्याने चालणार, तर त्याने पटकन सोडून मोकळा झाला असता नाही का. पण देव तसे लोक निवडत नसतो. प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र, याला लहानचं मोठं करायचं आहे, हे सौभाग्य आहे जे कोणाला नाही पण त्याला मिळालेलं आहे. मग तो माणूस कसा पाहिजे? तो काय वेळेवर खोटा खोटा पाहिजे का? तो काही डुप्लिकेट नाही, तो ओरिजिनल पाहिजे. कारण प्रभू येशू त्याच्या हाताखाली लहानचा मोठा होणार आहे, तो त्याला वाढवणार आहे. मरिया गर्भवती राहिलेली आहे. बायका काय म्हणतील, नातेवाईक लोक काय म्हणतील, हे तिला प्रेशर येणार, तिला टेन्शन, तिला ते फेस करायचं आहे. जगाला, समाजाला, नातेवाईकांना तोंड द्यायचं आहे. तिला पण धीर देणारा पाहिजे की सगळं जग एकीकडे, नातेवाईक एकीकडे झाले तरी मी तुझ्या बरोबर आहे आणि देव आपल्या बरोबर आहे, काय व्हायचं ते होईल, असा म्हणणारा तो माणूस होता. आणि म्हणून मिळमिळी किंवा अर्धवट किंवा डुप्लिकेट हा माणूस चालणार नव्हता. He was a tough-minded and tender-hearted man. निर्णय घेणारा. आता इथं असं दिलंय की 19व्या वचनात तिचा ओघळ अपमान करायची त्याची इच्छा नसल्यामुळे, याच्यावर त्याचा स्वभाव दिसून येतो. तो सांगत फिरला नाही, तिच्या नातेवाईकांना उघड अपमान केला नाही, बोंबाबोंब केली नाही, तर त्याची इच्छा नव्हती उघड अपमान करायला. आता त्याला माहीत नाहीये, ऐकून घ्या, त्याला माहीत नाहीये तिची प्रेग्नन्सी कोणाकडून आहे, तरीही तो म्हणतो की उघड अपमान करायचा नाही. किती विशेष आहे ना का. आपण थोडंसं झालं तर आपण सांगत फिरतो, असं झालं, तिने तसं केलं, याने तसं केलं, तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला माहिती आहे का. तशा टाईपचा माणूस होता योसेफ, द फॉरगॉटन मॅन ऑफ ख्रिसमस. ख्रिसमसचा विसरलेला माणूस हा आजचा संदेश आहे की ज्याच्याबद्दल कोणी बोलत नाही, ऐकत नाही, ज्याच्याबद्दल चर्चाही होत नाही. पण तो जर शास्त्रात आहे, त्याची जर एंट्री आहे, त्याचे जर काही सीन आहे, तर त्याच्यावर मनन करणं तुमचं माझं कर्तव्य आहे, देवाचे लोक या नात्याने. त्याच्याद्वारे देवाला काहीतरी सांगायचं आहे. उघड अपमान करायचा त्याची इच्छा नसल्यामुळे त्याने काय केलं, तिला गुप्तपणे सोडण्याचा निश्चय केला. किती मोठ्या मनाचा होता बघा. असं कोणी करील का? तरुणांनो जरा विचार करा. तुम्हाला जर कळलं की तुमची होणारी बायको प्रेग्नंट आहे, तुमची रिॲक्शन काय असेल? त्यांनी ठरवलं की गुप्तपणे सूतपत्र द्यायचं, कोणाला काही करून तिची अजून बदनामी करायची नाही. जे खरे धार्मिक, देवाला भिवून वागणारे खरे समजते लोक असे असतात. ते एवढं तर एवढं करत नसतात. प्रेज द लॉर्ड. गुप्तपणे सोडून देण्याचा निश्चय केला. बघा, शांतपणाचा निर्णय. वचन 20 वर्स 20, तो त्या गोष्टींच्या विचारात आहे. तो म्हणजे योसेफ ह्या गोष्टींच्या विचारात. आता किती विचार भयानक आहेत बघा. रात्रंदिवस असेल ते की मागणी झाली, सगळं ठरलं, सगळं झालं, सेट झालं, आणि आता काय करायचं. आणि हा विचार करत असताना, आणि याच्यावरून काय समजतं की तो विचार करणारा होता. तुम्ही म्हणाल म्हणजे काय? म्हणजे हे की तो अविचारी नव्हता, तो दुसऱ्यांच्या डोक्याने चालणारा नव्हता, तो स्वतःच्या डोक्याने चालणारा होता, विचार करणारा होता. ही वॉज अ थिंकिंग मॅन. आज माणसं, स्त्रिया विचार करत नाही फारसा, लगेच टोकाची भूमिका घेऊन लगेच डिसिजन घेऊन मोकळे होतात नाही का. बिलीव्हर सुद्धा, देवाचे लोक सुद्धा. तुम्हाला माहिती आहे मी काय बोलतोय ते. तो विचार करणारा होता म्हणून त्याने विचार केला. देवाचे लोक विचार करणारे असतात का? हो. देवाचे लोक अर्धवट अविचारी असतात का? व्हिम्सिकल सारखे मूड प्रमाणे चालणारे असतात का? नाही. ज्यांना खरं देवाचा अनुभव आहे, ज्यांचं खरंच समर्पण आहे, जे खरंच त्याला समर्पित आहे, ते विचार करतात.
आणि योग्य तो निर्णय घेतात. आता अजूनपर्यंत देवाने किंवा मरियाने, इकडे लक्ष द्या, ती प्रेग्नंट काय हे त्याला माहीत नाहीये. परत एकदा सांगतो, तो त्याच्या विचाराने, त्याच्या समर्पणाने हे निर्णय घेत आहे. आज हे दिव्य प्रगटीकरण आहे, फार महत्वाचं आहे, आणि म्हणून प्रत्येकाने नीट लक्ष द्यावं ही माझी इच्छा आहे. तो त्या गोष्टींचा विचारात आहे. तो पहा, प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले. तो विचार करत होता. काय विचार करत होता? कसं झालं असेल? असं होऊ शकत नाही. तिथे इतके धार्मिक लोक, असं कसं झालं असेल? मग तिचं जर प्रेम आहे, त्यांचं जर ते मला फसवलं तर नाही, आम्हाला फसवलं तर नाही. का बरं फसवलं? कोणी फसवलं? मग तिचं काय होईल, माझं काय होईल? मग आता हे मोडून टाकायचं लग्न की काय करायचं? मोडलं तर ते लोक काय म्हणतील, स्वतःचे काय मित्र म्हणून जग काय म्हणेल? एक रेप्युटेशन, एक चांगली साक्ष आहे की हा धार्मिक माणूस आहे, ती धार्मिक मुलगी आहे. किती बदनामी होईल, काय होईल, काय होईल, या गोष्टीचा तो विचार करत होता. तो मनन करत होता. ही वॉज अ थॉटफुल पर्सन. तो प्रार्थना करणारा, विश्वासणारा होता. म्हणून काय झालेलं आहे की प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले. तो पेचात पडलेला होता. आता सोडून द्यायचं का नाही द्यायचं? जर सोडून दिलं तर काय होईल? आणि असं झालं तर का त्यांनी नाही सांगितलं, ते लोकांनी नाही सांगितलं? ह्या गोष्टीच्या विचारात होता. ह्या पेचात असताना आणि विचार करत असताना, आणि तिची ओघड अपमान करू नये म्हणून गुप्तपणे सुटपत्र देण्याचं ठरवलेलं असताना, योग्य तो निर्णय त्याच्या दृष्टीने घेतलेला असताना, चुकीचं पाऊल उचल नसल्यामुळे देवाने हस्तक्षेप केला आणि देवदूत पाठवला. आणि देवदूताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले. स्वप्नात इन अ ड्रीम, ओरिजिनली त्या ड्रीम किंवा स्वप्नाचा अर्थ आहे की रात्री झोपल्यानंतर पडलेलं स्वप्न. कारण काही वेळेस काही जण दिवसा पण स्वप्न पाहतात, नाही का? म्हणून काही जण चर्चमध्ये पण स्वप्न पाहतात. माझ्याकडे पाहत डोक्यात तिसरं असतं. आणि मला कळतं तुमच्या चेहऱ्यावरून की कोणाला समजते, कोणाचं लक्ष आहे, कोण काहीतरी चक्करमध्ये आहे. तर तो विचार करणारा असल्यामुळे, तो पेचात असल्यामुळे, तो देवावर विश्वास ठेवणारा असल्यामुळे, देव त्याच्या भरोश्यावर आणि योग्य ते निर्णय घेणाऱ्या लोकांची देव फजिती करत नसतो. म्हणून देवाने देवदूत पाठवून स्वप्नातून त्याला एक मेसेज, एक संदेश दिला. आणि देवदूताने काय सांगितलं? योसेफा, दाविदाच्या पुत्रा, म्हणजे तो दाविदाच्या घराण्यातला होता, तू आपली स्त्री मरिया हिला स्वीकार, हिचा, कारण तिच्या ठाई जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. सेकंड पॉइंट, जोसेफ ड्रीम, योसेफाचं स्वप्न, वचन 20. पहिला पॉइंट योसेफाचा पेच, जोसेफ डिलेमा. सेकंड पॉइंट जोसेफ ड्रीम, योसेफाचे स्वप्न, वचन 20. आता बघा, त्याला स्वप्न पडलं, देवदूताने सांगितलं. आता जुन्या करारात पण एक योसेफ होता, माहिती आहे? किती जणांना माहिती आहे? हात वर करा. तो पण स्वप्न पाहायचा. आणि नव्या करारात पण एक योसेफ आहे, तो पण स्वप्न पाहायचा. शास्त्रामध्ये 2 योसेफ आहेत, दोघंही स्वप्न पाहणारे होते. तर ह्याचं स्वप्न वेगळं होतं. आणि त्या देवदूताने सांगितलं की तिचा स्वीकार करायला भिवू नको. आणि तो विचार करत होता की काय असं असेल, कसं काय त्यांनी केलं, कसं काय त्यांनी धोका दिला, कोणी धोका दिला, आणि तरी विश्वास धरून, तरी योग्य तो निर्णय घेण्याचा आणि देवाने प्रकट केला. बघा की तिच्या ठाई जो गर्भ आहे, तिची जी प्रेग्नेन्सी आहे, ती कोणी मुलाकडून नाही, तर देवाच्या पवित्र आत्म्यापासून ती गर्भवती. तिने काय अफेअर केलेलं नाहीये, पण पवित्र आत्म्याने ती गर्भरूप झालेली आहे. असं कोणी क्लिअर केलं? पवित्र आत्म्याने. आणि मग त्याने काय केलं बघा, त्यांनी सांगितलं, वचन 21,
ती पुत्र प्रसवेल. म्हणजे काय, मुलगा किंवा मुलगी काय माहित. त्याने सांगितलं की मुलगाच होणार, पुत्र प्रसवेल आणि तू त्याचे नाव येशू ठेव. नाव काय ठेवायचं ते पण सांगितलं. म्हणून येशू हे नाव मरिया आणि योसेफाने ठरवलेलं नाहीये, तर देवाने ठरवलेलं आहे. येशू हे नाव स्वर्गीय नाव आहे, ते पृथ्वीवरचं नाव नाहीये. जसं आईबाप ठरवतात काय नाव ठेवायचं बाळाचं, तसं नाही ठरवलेलं. देवदूताने सांगितलं की हे नाव त्याचा ठेव, हे नाव त्याचं असेल. म्हणून येशूच्या नावात म्हटल्यानंतर कोणताही दुष्ट शक्ती, कोणताही आजार, कोणतंही बंधन असलं तर ते तुटलं जातं. कारण ते नाव स्वर्गीय नाव आहे. सर्व नावावर उंच नाव ते आहे. परमेश्वराचे नाव बळकट दुर्ग आहे. धार्मिक त्याकडे धाव घेऊन त्याच्या स्वस्थ राहतात. The name of the Lord is a strong tower. Righteous runs into it and is safe. नाही, कोणी म्हणू नाही शकत प्रेज द लॉर्ड, नाही का? कोणाला समजत नाही का मी काय बोलतो ते? परमेश्वराचं नाव बळकट दुर्ग आहे असं मनातून वाटत नाही? हालेलुया, प्रेज द लॉर्ड म्हणावं असं वाटत नाही? किती जण संदेश ऐकत आहेत? जरा जोरात म्हणा बरं, जिवंत असल्यासारखं प्रेज द लॉर्ड, हालेलुया म्हणा बरं. हे सांगायला लाज वाटते, परंतु सांगावं लागतं. तुम्हाला, माझ्या चर्चला, हे मी कमीपणा समजतो की तुम्हाला माहीत पाहिजे की केव्हा हालेलुया प्रेज द लॉर्ड म्हणायला पाहिजे. तुम्हाला माहीत पाहिजे की माझ्यासोबत चालायला पाहिजे, देवाच्या प्रकटीकरणात पुढं वाढायला पाहिजे. हालेलुया. तर त्याचं नाव तू येशू ठेव. आणि काय झालं? जोजस ड्रीम, ती गर्भवती होईल आणि पुत्र प्रसवेल. तू त्याचे नाव येशू ठेव, कारण तो आपल्या लोकांस पापापासून तारेल. वचन 21. आणि नाव काय ठेवायचं, म्हणजे तो बाळ जो जन्म घेईल त्याचं नाव काय ठेवायचं आणि तो काय करील मोठं झाल्यावर, हे पण सांगण्यात आलेलं होतं. आणि मग वचन 22, हे सर्व यासाठी झाले की प्रभूने संदेशाच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे. म्हणजे काय अचानक झालेली घटना नाही की अचानक देवदूत अचानक ती प्रेग्नंट राहिली नाही एकदम काय करायचं. देवाच्या दृष्टीने कोणतीही गोष्ट अचानक होत नसते. किती जणांना माहिती आहे? अचानक काहीतरी घटना घडली, अचानक प्रॉब्लेम आला आणि देवाला माहीत नसल्यासारखं त्याला सगळी स्टोरी सांगत सुटायचं. त्याला माहीत आहे की आज काय चाललेलं आहे तुमच्या माझ्या जीवनात, उद्या काय होणार, 10 वर्षाने काय होणार आहे, 1000 वर्षाने काय होणार आहे. म्हणून त्याला आश्चर्य वाटत नाही. विचार करा, कोणीतरी येऊन प्रभू येशूला सांगितलं, कोणीतरी सिरियस झालं आणि तो म्हटलं असं चला चला. असं कधी शास्त्रात वाचलं का जया? नाही. प्रभू येशू कधी सरप्राईज, कधी शॉक झाला का? देव कधी चकित होतो का माहीत नसल्यासारखं? नाही आहे. आपण होतो, कारण देवाला सर्व काही माहीत असतं. आणि तरी लोकांना वाटतं त्याला काहीच माहीत नाही. त्याला ती सगळी स्टोरी सांगायला लागतं. आणि झालं तर झालं, त्याने काय करायचं हे पण त्याला सांगायला सांगतात की तू असं कर, तू तसं कर. आणि म्हणून मी म्हणतो की आपण देवाचं ऐकायचं का देवाने आपल्याला आपलं ऐकायचं? देवाला काय करायचं हे सांगणारे आपण कोण? तुम्ही आणि मी कोण? त्याला माहित आहे काय करायचंय. मी काय करू हे त्याला विचारायचं असतं की आता ही परिस्थिती, हे वातावरण आहे, हे टेन्शन आहे, मी काय करू ते तू मला सांग. आपण त्याला सांगायला लागतो, तू असं कर, तू तसं कर. ऐका लोकांच्या प्रार्थना, ऐका. तुम्ही ऐकल्यात, मी ऐकलं, कदाचित तुम्ही तशा प्रार्थना केल्या असतील. काय म्हणता काय बोलणार? मला माहित आहे मी काय बोलतोय ते, तुम्हाला माहित आहे मी काय बोलतोय ते. देवाचं ऐकायचं असतं, त्याला सांगायचं नसतं. हे यासाठी झाले की संदेशाच्या द्वारे जे सांगितले ते पूर्ण व्हावे. म्हणजे प्रभू येशू कशा रीतीने जन्म घेणार, कोणाच्या पोटी घेणार, प्रेग्नेन्सी कशी राहणार, हे अगोदर सांगितलेलं होतं. आणि यशाच्या पुस्तकाचा 7वा अध्याय 14व्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आयझाया 7:14 मध्ये हे संदेशाच्या द्वारे सांगितलेलं होतं. वचन 23, पहा कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याला इम्मानुएल म्हणतील. या नावाचा अर्थ आम्हाबरोबर देव असा आहे. आता यशाया 7 आणि 14 आपण पाहूया
की हा शास्त्रलेख ही भविष्यवाणी पूर्ण व्हावी म्हणून असे झाले. कारण त्याने म्हटलं की मी शास्त्रलेख पूर्ण करावयास आलेलो आहे. आयझाया 7:14. यास तो प्रभू स्वतः तुम्हाला चिन्ह देत आहे. पहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इमानुएल, आम्हा सानिध्यात देव. पण त्याचं नाव तर येशू आहे ना, मग इमानुएल कसं? सोनाने बरोबर, त्याचं नाव येशू आहे, मग इमानुएल कसं? इमानुएल हे नाव नाही, टायटल आहे, शीर्षक आहे. नाव येशाला सांगितलं नव्हतं. येशया 700 वर्षापूर्वी झाले होता. मोशेने विचारलं तुझं नाव काय? लोकांनी विचारलं कोणत्या देवाने पाठवलं? मी काय सांगू? तो म्हटला मी जो असाव्याचा तोच आहे, मी आहे याने पाठवलं असं सांग. मनोहाला विचारलं की तू कोण आहेस? त्याने सांगितलं. याकोबाने रात्रभर झटापट केली त्या देवदूताशी आणि त्याला विचारलं की तुझं नाव काय? त्यांनी सांगितलं तू मला माझं नाव का विचारतोस? आणि त्याला स्पर्श केला आणि तो आयुष्यभर लंगडा झाला. जुन्या काळात अनेकांनी विचारलं की तुझं नाव काय? देवाने त्याचं नाव सांगितलेलं नाहीये. इकडं लक्ष द्या, कारण ते नाव फक्त गब्रियल देवदूताच्या द्वारे फक्त मरिया नावाच्या मुलीला सांगायचं होतं इतिहासाच्या विशेष काळामध्ये, म्हणून तोपर्यंत ते नाव गुप्त ठेवलेलं होतं. हा, त्याचे टायटल सांगितलेलं आहे, त्याला इमानुएल म्हणतील, म्हणजे आम्हा बरोबर देव. ते नाव नव्हतं, नाव नव्या काळात सांगण्यात आलं. प्रेज द लॉर्ड. ही योग्य वेळ आहे प्रेज द लॉर्ड म्हणायचं. हे समजल्यानंतर असं म्हणत असतात. उगे दुसरे म्हणतात म्हणून म्हणायचं नसतं, कारण समजलं की आपोआप ते तोंडातून निघतं, है ना. वेड्यासारखं आपण नुसतं पाहत नाही, आपण लगेच त्याचा धन्यवाद करतो, पण त्याच्यासाठी लक्ष द्यावं लागतं, नाही का. आणि म्हणून दुसरी गोष्ट, योसेफाचं स्वप्न. कुमारी गर्भवती होईल आणि पुत्र प्रसवेल, आणि ती कुमारी कोण होईल यशाला माहीत नव्हतं. आणि 600 वर्षांतर मरिया नावाची ती कुमारी होती. प्रेग्नंट राहिली, कशी होईल माहीत नव्हतं. पण देवदूताने सांगितलं की पवित्र आत्म्याच्या द्वारे. पण त्याने भविष्यवाणी केली. देवाने सांगितलं होतं की कुमारी गर्भवती होईल, पुत्र प्रसवेल आणि त्याला इमानुएल, त्याचे नाव इमानुएल असे म्हणतील. आता बघा वचन 24 मत्ती आणि 1 मॅथ्यू 1:24. पुढे काय झालं बघा. योसेफ वेचात होता, योसेफाला स्वप्न पडलं, योसेफाची प्रतिक्रिया आपण पाहिली, आणि मग काय झालं. जोसेफ डिसिजन, योसेफाचा निर्णय. तिसरा पॉइंट वचन 24 आणि 25. तेव्हा झोपेतून उठल्यावर योसेफाने त्याला प्रभूच्या दूताने आज्ञा दिल्याप्रमाणे केले. योसेफाने काय केले? तो असं म्हटलं काय माहिती, देवापासून स्वप्न आहे का काय, का मला भास झाला. जे देवामध्ये स्थिर असतात त्यांना समजतं की कोणते स्वप्न देवापासून आहेत आणि नाहीत. त्याच्यासाठी आत्म्यात, मनात डोकं शांत ठेवून एवढं स्थिर वचनात आणि प्रार्थनेत असावं लागतं. तर आपण फसत नाही, तर सैतान आपल्याला खोटे दृष्टांत, खोटे स्वप्न दाखवून फसवू शकत नाही. त्याला माहीत होतं की देवापासूनच आहे. आज किती जणांचा हा प्रॉब्लेम आहे की खरं खोटं ओळखताच येत नाही. कुठल्या जा मीटिंगमध्ये त्यांनी भविष्यवाणी याची केली, त्या ब्रदरनी प्रॉफेसी केली, हे केली, काय केली, आम्ही काय करायचं. प्रभूशी म्हणतो की माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात. मी तुम्हाला सांगितलं की एकदा नागपूरला बाय रोड जात असताना मी ह्या ट्राय करून पाहिलं की मेंढपाळ चालले होते, आम्ही बाय रोड चाललेलो होतो नाही का, आणि म्हटलं गाडी थांबव रे मनोज. आणि तो मेंढपाळ पुढं चालले होता. म्हटलं बघू हे मेंढपाळ मेंढराची वाणी ओळखतात असं शास्त्रात लिहिले आणि ते शेतकरी लोकांना असं म्हणतात, तर बघू. आणि तो पुढं चाललेला आणि तो काहीतरी आवाज करत होता आणि ते इकडं तिकडं गेलेली मेंढर बरोबर त्याच्या मागे चालत होती. आणि मी तसा एकदा दोनदा त्या कळपात जाऊन जवळ जाऊन आवाज केला. कोणत्याच मेंढराने असं वर सुद्धा पाहिलं नाही, पण त्यांनी आवाज दिल्यानंतर बरोबर ते त्याच्याकडे पळत जात होते. तिथं प्रूव्ह झालं, सिद्ध झालं मला की मेंढरं मेंढपाळाचीच वाणी ऐकतात, दुसऱ्याची वाणी ऐकत नाही, ओळखीत नाही आहेत. माझी वाणी त्यांना ओळखीचीच नव्हती. आठवतं ना तुला तो अनुभव? मला अजूनही आठवतो. खरंच
त्यांनी काही आवाज केला तरी पटकन पळत जातात झुंडीने, आणि आपण आवाज दिला तर कोणीच येत नाही. प्रभू येशूची वाणी कुठं आहे, त्याची वाणी कोण आहे, हे देवाचे निवडलेले लोक बरोबर ओळखतात. पण जे मेंढरं नाही आहेत ते ओळखू शकत नाही. ते नेहमी कन्फ्युजनमध्ये, चक्करमध्ये असतात. मीटिंग टू मीटिंग, ब्रदर टू ब्रदर, चर्च टू चर्च. ह्याची भविष्यवाणी आहे, त्याची त्यांच्याकडून प्रार्थना कर, यांच्याकडून प्रार्थना कर. माहीतच नाही खरं काय खोटं काय, आणि ते म्हणतात काय माहीत खरं काय, आणि मग शेवटी असं म्हणून स्वतःचं खोटं खोटं समाधान करतात. काय देवाची काय इच्छा असेल ते होईल. अशी देवाच्या लोकांची, बिलीवर लोकांची स्थिती आहे. कदाचित तुमच्यापैकी कोणी तसं असेल, मला माहीत नाही, देवाला माहिती. तर योसेफाने काय निर्णय घेतला, त्यांनी प्रभूच्या दूताच्या सांगण्याप्रमाणे केले. ह्याच्यावर काय समजतं की तो आज्ञापालन करणारा माणूस होता. त्यांनी संशय घेतला नाही, त्यांनी विचार केला नाही. पण मग माझे नातेवाईक काय म्हणतील, लग्नात ती प्रेग्नेंट दिसल्यानंतर लोक काय म्हणतील, फेडा आहे का, यांना काही दिसलं नाही का. हां, आणि असं कुठं लग्नामध्ये कोणी प्रेग्नंट मुलगी उभं करतं का. त्याने प्रभूच्या दूताने सांगितल्याप्रमाणे केले. म्हणजे किती मोठं आज्ञापालन होतं की समाज काय म्हणेल, माझे तिचे नातेवाईक लोक काय म्हणतील, तरी देवाने दाखवलेला विषय संपला. नो सेकंड ओपिनियन. तुम्हाला माहिती आहे काय, देवाने एकदा दाखवल्यानंतर दुसरं सेकंड ओपिनियन घ्यायचं नसतं, कारण देवापेक्षा एक्सपर्ट कोणी नसतं. मला वाटलं सगळं चर्च आमेन म्हणेल. देवाने जर तुम्हाला दाखवलं तर तुम्ही मला किंवा कोणाला परत विचारायचं नसतं. जर देवाने दाखवलं तर त्याच्याप्रमाणे करा. देवापेक्षा कोणी मोठं का. आता डोक्यात जाता का मी काय बोलतो ते. देवाने जर दाखवलं तर देर इज नो सेकंड ओपिनियन. देवाने सांगितलं फायनल. आणि तरी पण तुम्हाला माहित आहे का, काही जण येऊन म्हणतात नाही पण काळक साहेब देवाने असं स्वप्न दाखवलं, असंच आहे, तुम्ही प्रार्थना करा आम्हाला सांगा. एकदा झालं, दोनदा. मग मी असं सांगितलं, देवाने जर दाखवलेलं आहे मग मी काही सेकंड ओपिनियन देऊ. देवाने जर दाखवलं विषय संपला. नाही पण तुम्ही पण सांगा. मी देवापेक्षा मोठा नाही. असं कोण म्हणतं, देवाने दाखवलं तरी पण, की ज्यांना खात्री नाही की खरंच ते देवापासून आहे, ते असं म्हणतात. मला माहित नाही मी कोणाशी बोलतो, पण कोणाशी तरी इथं बोलतो आहे. कोणाला तरी समजतंय माझी भाषा, मी काय म्हणतोय ते. जर तुम्ही देवाच्या तोच पवित्र आत्मा तेच खरं जर तुम्ही आतून रिअल असाल तर तुम्हाला ही भाषा कळतीये. तुम्ही सेकंड ओपिनियन घेणार नाही. तुम्ही म्हणाल देवाने मला असं दाखवतो, मी हे करतोय. देवाने मला दाखवतो, मी तिकडे चाललोय, मी हे करणार आहे. कोणी काही म्हणू, कोणाला काही वाटू. हा कॉन्फिडन्स येतो आतून. आणि म्हणून योसेफाला तो कॉन्फिडन्स आला आणि त्याने प्रभूच्या दूताने सांगितल्याप्रमाणे केले. आणि त्याने आपल्या स्त्रीचा स्वीकार केला. आणि वचन 25 काय लिहिलंय, तरी ती पुत्र प्रसवेपर्यंत म्हणजे डिलिव्हरी होईपर्यंत त्याची व तिची ओळख झाली नव्हती. त्यांनी त्याचे नाव येशू ठेवले. त्यांनी मागं पुढं पाहिलं नाही मरियेशी लग्न करायला. निर्णय घेतला. बरेच जण निर्णयापर्यंत येतात पण निर्णय घेत नाहीत. पण निर्णय न घेणं पण एक निर्णय. त्यांनी निर्णय घेतला. बरेच लोकांना माहिती आहे की आपण चुकीचं करतोय, चुकीचं जीवन जगतोय, तरी प्रभोजन घेतोय, तरी चर्चला येतोय, तरी दाखवतोय की मी पण अनॉइंटेड आहे, मी पण बिलीवर आहे, मी देवाचा आहे. पण एक दिवशी घोडा मैदान सामने होतो. एक दिवशी. आणि सैतान अशा डुप्लिकेट लोकांना घाबरत नसतो. आणि लोक पण काही वेळे नाही. लोकांना पण, रस्त्यावरच्या लोकांना माहिती आहे की कोण देवाचं आहे कोण देवाचे नाही. म्हणून स्वतः फसू नका आणि दुसऱ्याला फसू नका. रिअल राहा. खात्री करून घ्या की खरं देवामध्ये आहोत. बघा, त्यांनी निर्णय घेतला. आतापर्यंत आता हे महत्वाचं प्रगट कर. आतापर्यंत आपण वाचत नाही की योसेफ मरियाला जाऊन भेटला किंवा मरियाने येऊन योसेफाला सांगितलं की असं झालं. त्या दोघांची भेट घेऊन तिने स्पष्ट केलं किंवा योसेफाने जाऊन तिला विचारलं की कशी काय प्रेग्नेन्सी राहिली. आपण वाचत नाही. बरोबर, शास्त्रात लिहिलेलं नाही. पण देवाने, त्याच्या देवदूताने ही खात्री करून दिली.
जेव्हा गैरसमज झालेले असतात, पण आपण खऱ्या मनाने देवाला समर्पित, देवाला देऊन निर्णय घेत असतो, जरी संपर्क नाही, जरी आपण विचारून खरं खोटं करणारे नसलो, तर त्यावेळेस अशा वेळेस देव त्याच्या आत्म्याने आपली खात्री करून देत असतो. हा एक महत्वाचा धडा आहे. मिसअंडरस्टँडिंग, खरं खोटं करून मग सांग कोणाकडून असं नाही, किंवा भांडण झालं नाही, किंवा वाद, किंवा कोणीतरी मध्यस्थ, काहीच नाही. त्यांची भेटच झाली नाही, देवदूताने खात्री करून दिली. कारण आपण लूक शुभवर्तमानाच्या पहिल्या अध्यायात वाचतो की ज्यावेळेस ती प्रेग्नंट राहिली, तिची नातेवाईक अलिशिबा हिच्याकडे निघून गेली. आणि तुम्हाला माहिती आहे अलिशिबा कोण होती? बाप्तिस्मा करणारी योहानाची आई. असं पाहू नका, माहीत पाहिजे तुम्ही ह्याच चर्चचे मेंबर आहात, तुम्ही एका बायबल टीचरच्या अंडर तुम्ही शिक्षण घेत आहात. असं विचित्र नजरेने पाहायचं नाही. शास्त्र माहीत असल्यासारखं माझ्याकडे पाहायचं, शास्त्र वाचणारे असल्यासारखं. असं शॉक होऊन पाहायचं नसतं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तर खरं खोटं केलं सुद्धा नाही, खात्री पण केली नाही. मनोज संशय धरून काहीतरी वेड्यासारखा निर्णय पण घेतला नाही. जेव्हा गैरसमज झालेला असतो, अशा वेळेस सुद्धा देव त्याच्या योजना सिद्धीस नेत असतो. त्याच्या आत्म्याने खात्री करून देत असतो, त्याच्या योजना सिद्धीस नेत असतो. फक्त निर्णय पक्का पाहिजे. लोकांना नाही घाबरायचं, देवाला घाबरायचं असतं. स्वतःचं प्रतिमा, स्वतःची प्रतिष्ठा हे टिकवायच्या मागं नाही लागायचं, त्याचं नाव टिकवायच्या मागं लागायचं असतं. मला जरी नाव ठेवलं चालेल, माझा पण त्याचा गैरसमज, त्याचं नाव उंचावलं गेलं पाहिजे. त्यावेळेस असं होतं. जे योसेफाच्या जीवनात झालं है ना, असे प्रसंग, असे पेच प्रसंग, असे मिसअंडरस्टँडिंग आपल्या जीवनातही असं होत असतं. पण असा गोंधळाच्या परिस्थितीत, कन्फ्युजन मध्ये असताना देखील त्याने धीर सोडला नाही. तो प्रार्थनेत राहिला, प्रार्थना करणार होता, म्हणून देवदूताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन त्याचा डाऊट क्लिअर केला. 25व्या वचनात आणखी एक प्रगटीकरण आहे, आणखी एक महत्वाचं सत्य आहे. जर तुम्ही ऐकत आहात तर तिथं लिहिलं आहे की ती पुत्र प्रसवेपर्यंत त्याची व तिची ओळख झाली नव्हती. ही हॅड नो रिलेशनशिप विथ हर. तिचा आणि त्याचा संबंध आलेला नव्हता. का? इकडे बघा, जर संबंध आला असता तर प्रभू येशू ख्रिस्त पवित्र राहिला असता का? नाही. मरिया पवित्र राहिली असती का? नाही. ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती, देवाच्या पवित्र आत्म्यापासून तो जन्मलेला आहे, पवित्र गर्भ आहे, पवित्रच तो डिलिव्हर झाला पाहिजे. म्हणून योसेफाचा तिचा संबंध आला नाही. किती मोठा मोह त्याने टाळला नाही का? कारण का? तो कमिटेड होता म्हणून. आता याच्यातून आपल्याला काय पाहायला नाही? एक वचन आपण पाहू, लूक शुभवर्तमान 3रा अध्याय 23वा वचन, लूक 3:23. इथं काय लिहिलं जरा बघा. लूक 3 आणि वचन 23 या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, येशूने आपल्या कार्याचा आरंभ केला तेव्हा तो सुमारे 30 वर्षाचा होता. आणि आता ऐका, त्याला योसेफाचा पुत्र असे लोक समजत. लोक काय समजत? लोक काय समजत? पण तो योसेफाचा पुत्र होता का? आज लोक काय समजतात? तो कोणीतरी एक माणूस होता, तो अनेक थोर पुरुषांपैकी एक होता. पण तो थोर पुरुष होता का? तो देव जो पुत्र, तो देव देहाने जगात आलेला देव होता. पण लोक तसं समजत होते, आजही समजतात. आणि म्हणून त्यांचा गैरसमज दूर करणं, त्यांना खरं सुवार्ता सांगणं हे तुमचं माझं कर्तव्य आहे. तुम्हाला समजलं तर तुम्ही दुसरं, तुम्हाला नाही समजलं तर, म्हणून तुम्हाला समजलं पाहिजे. म्हणून प्रश्न असा की योसेफाची निवड का केली? वाय वॉज जोसेफ चोजन? पहिला पॉइंट, पहिलं कारण हे, पहिला आन्सर की देवाची योजना पूर्ण करण्यासाठी, टू फुलफिल गॉड्स प्लॅन. योसेफाची का निवड केली? का योसेफ?
देवाचा प्लॅन होता. देवाच्या प्लॅनमध्ये योसेफ होता. देवाला माहित होतं की असं झाल्यावर त्याचा गैरसमज होईल, तो गडबडून जाईल. पण देवाला हे माहित होतं की तो मला पूर्ण समर्पित आहे. तो वाटाल त्यांना तोंड देईल, घरच्यांना, बाहेरच्यांना, नातेवाईकांना, समाजाला तोंड देईल, पण तो माझी आज्ञा पालन करील. म्हणून देवाने त्याला निवडलं नव्हतं. देव अशाला निवडतो की त्याला गॅरंटी असते. आज स्वतःला विचारा की देवाला माझी गॅरंटी आहे का? विचारा स्वतःला, सोनाने ताई, देव माझ्या भरोश्यावर राहू शकतो का? का अचानक काही झाल्यावर मी धैर्य सोडून मी म्हणेल लोक काय म्हणतील आणि मी म्हणेल की जाऊ दे आता? नाही, देव कोणाशी बोलतो, कोणाचा उपयोग होतो? ज्याची त्याला गॅरंटी असते की काही जरी झालं तरी ती किंवा तो मागं फिरणार नाहीये. वाटल ती परिस्थिती आली तरी तो तोंड देईल. म्हणून द फर्स्ट रिझन why was Joseph chosen? To fulfill God's plan. देवाची योजना पूर्ण करण्यासाठी. He was a tough-minded yet tender-hearted. तो योग्य निर्णय घेणारा होता तरी कनवळू कृपाळू, दयेचं अंतकरण होतं. कठोर मनाचा असता तर तडकाफडकी निर्णय घेऊन लगेच तोडून टाकलं असतं. पण कनवळू, प्रेमळ अंतकरणाचा होता. पण खंबीर निर्णय घेणारा, धडसोड करणार नव्हता. डिसिजन बदलणारा, निर्णय बदलला नव्हता. आज अनेकांचा हा प्रॉब्लेम आहे की ते निर्णयच घेऊ शकत नाही. त्यांना सारखं कोणीतरी सांगणारे पाहिजे असतं. तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं, यांना काय वाटतं. का स्वतःला कॉन्फिडन्सच नाही. एक तर घेत नाहीत. का घेत नाहीत? की आपण जर चुकलो तर म्हणून. दुसऱ्यांनी जर निर्णय देऊन दुसऱ्याच्या भरोश्यावर घ्यायचा आणि चुकलं तर मग सांगायचं की तुम्ही सांगितलं म्हणून मी हे केलं. हे पण एक कारण असतं, आहे का नाही? स्वतःची जबाबदारी स्वतः स्वीकारायची नाही, दुसऱ्यावर ढकलायचं. तुम्ही सांगा कोणाचे लग्न. दुसरं कारण, योसेफाची का निवड केली? की मरिया ज्या अवस्थेतून जाईल, जेव्हा ती प्रेग्नंट होईल, बायका काय म्हणतील, नात्यातल्या काय म्हणतील, घरचे काय म्हणतील, नवऱ्याकडचे काय म्हणतील, काय तिला फेस करावं लागेल, नावं ठेवतील. अशा मानसिकतेत, अशा परिस्थितीत तिला धीर देईल हे देवाला माहीत होतं की तिच्या बाजूला खंबीरपणे उभा राहील. असाच माणूस गरजेचा होता. दुसऱ्यांच्या कानाने ऐकणारा नाही, हलक्या कानाचा नाही. म्हणून देवाने योसेफाची निवड केली होती. प्रेज द लॉर्ड. हे दुसरं कारण. दुसरं कारण काय? टू लव्ह अँड एनकरेज मेरी. मरियाला उत्तेजन देण्यासाठी आणि तिच्या शेजारी खंबीरपणे उभा राहण्यासाठी. ही हरकत नाही. मला माहिती आहे तू कशी प्रेग्नंट आहे. देवाने मला दाखवलेलं आहे. लोक काही म्हणू द्या, आपण देवाची योजना पाहू. मी तुझ्या बरोबर आहे. घरातून हकलून दिलं तरी चालेल, आयुष्यभर नाही सांभाळ तरी चालेल, मी तुला सांभाळेल, असं म्हणणारा माणूस होता. प्रेज द लॉर्ड. असे लोक देवाचे आहेत. कशा प्रकारचे लोक देव निवडतो? वाऱ्याने वाहिल्यासारखे, व्हिमसिकल, अर्धवट डोक्याचे, निर्णय घेता येणार नाही तसं नाही. पूर्ण समर्पित निर्णय घेणारे आणि वाटेल ते होईल त्याला तोंड देणारे असे देव लोक निवडत असतो. तिसरं कारण, थर्ड रिझन, टू गिव्ह द फर्स्ट लेसन्स टू जीसस इन हिज चाइल्डहुड. लहानपणी प्रभू येशू लहान बाळ आणि लहानचा मोठा होत असताना त्याला नियमशास्त्र, देवाचं वचन शिकवणे, शास्त्रातल्या गोष्टी सांगणे, कारण तो मनुष्य रूपाने आला होता. ह्या सांगण्याचा रोल कोणाला करायचा होता? यहुदी संस्कृत पुरुषाला. आजही पुरुषाला, पण पुरुष करीत नाही, तो भाग वेगळा. आईला करावं लागतं, बापाचंही काम घेत आहे. पुरुष नुसतं सांगतात चर्चला जा, आईच काम करते, चर्चला जाते, पोरांना हे करते. आणि पुरुष फक्त म्हणतात बिघडलं की तुझ्यामुळं बिघडलं. म्हणजे त्यांचं काम काय फक्त पैसे आणून देणं आहे? नाही. वळण लावणं मुलांना ही प्रथम जबाबदारी माणसाची आहे, कुटुंब प्रमुखाची आहे, बाईची नाही. लक्षात घ्या, हे शास्त्र शिकवतो मी नाही. तर प्रभू येशूला लहानचं मोठं करण्याचं सौभाग्य, त्याला जर वचनात वाढवायचंय आणि त्याला जर सांभाळून लहानचं मोठं करायचं, बाप पण तसा पाहिजे ना. म्हणून तिसरं कारण हे की प्रभू येशूला लहानचं मोठं, टू गिव्ह द फर्स्ट लेसन, त्याला पहिले धडे है ना, देवाविषयीचं ज्ञान देण्यासाठी. आता याच्यावर आपण काय धडे शिकू शकतो? व्हॉट आर द लेसन्स वी कॅन लर्न? पहिला लेसन हा, पहिला धडा हा
की गॉड ऑफन चूजेस ऑर्डिनरी पीपल टू अकॉम्प्लिश हिज पर्पसेस. देव त्याच्या योजना लिहून घ्या सिद्धीस नेण्यासाठी सर्वसाधारण लोकांचा उपयोग करत असतो. स्पेशल उच्च घराण्यातले सुशिक्षित एकदम टॅलेंटेड अशा नसतात. एक साधारण सुतार, अरे व्यवसायाने सुतार आहे पण त्याचं अंतःकरण तो देवाला समर्पित आहे. साधारण लोक की वाटत पण आहे की हे देवाचे, तसे लोक देव निवडत असतो. ह्या पहिला धडा. गॉड ऑफन चूजेस ऑर्डिनरी पीपल टू अकॉम्प्लिश हिज पर्पसेस. दुसरं कारण हे, गॉड रिक्वायर्स सेम रिस्पॉन्स फ्रॉम अस दॅट वॉज ऑफ जोसेफ. योसेफाचा जसा प्रतिसाद होता तसाच प्रतिसाद आपला असावा ही देवाची इच्छा असते. की अशी काही सिच्युएशन, असा काही प्रॉब्लेम आला, शॉकिंग काही घडलं तर आपण विचारपूर्वक निर्णय घ्यावा, प्रार्थनापूर्वक निर्णय घ्यावा. चुकीचं काही वेड्यासारखं करून पाऊल उचलू नये ही देवाची इच्छा असते. किती जण आमेन म्हणू शकतो? किती जणांचं लक्ष आहे मी काय बोलतोय त्याच्यात? तिसरा धडा हा की Joseph did not worry about the consequences, but he obeyed. Point. परिणाम काय होतील याचा विचार न करता योसेफाने आज्ञापालन केलं. परिणाम काय होईल, काही हो, पण त्याने आज्ञापालन केलं. In spite of whatever the consequences. Joseph did not worry about the consequences, but he obeyed. आणि म्हणून आपण देखील अशा प्रकारचं आज्ञापालन, अशा प्रकारचं समर्पण करणं गरजेचं आहे. कशा प्रकारचा माणूस होता योसेफ? अशा प्रकारचा. म्हणून देवाने त्याची निवड इतिहासातील एक प्रमुख भूमिका प्रभू येशूचा जगी बाप होण्यासाठी केली. त्याचा शेवटचा उल्लेख 12 वर्षाचा प्रभू येशूला ते शोधायला मंदिरात गेले तेव्हाच आहे. त्याच्यानंतर काय झालं आपल्याला माहित नाही. तेवढाच त्याचा रोल, पण त्याने तो रोल जो होता तो पूर्ण केला. तो विश्वासू होता. विश्वासाचे फार मोठे पराक्रम केले नाही, चिन्ह चमत्कार केले नाही, पण परिस्थिती कशी हँडल केली, कसं योग्य निर्णय घेतला, कशी मरियाला साथ दिली आणि कसा प्रभू येशूला लहानचा मोठा केला, हे सगळ्यात मोठं कार्य त्याने केलं. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.